हॅलो लाडक्या बहिणींनो आणि लाडक्या ताईंनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणि त्याचा 20वा हप्ता वितरण संपलेला आहे आणि आता आतुरता लागलेली आहे की मार्च महिना म्हणजेच 21वा हप्ता आपल्याला कधी भेटणार, कोणाला भेटणार याची आतुरता, उत्सुकता, उत्कंठा सर्वच बहिणींना लागलेली आहे. आणि यामध्येच लाडक्या बहिणींनो एक आनंदाची बातमी आली आहे, एक आनंदाची बातमी आलेली आहे की तुमची जी ई-केवायसी होती त्याला मुदतवाढ मिळालेली आहे. तुम्ही ई-केवायसी दुरुस्त करा आणि तुमच्या अकाउंटला ₹1500 येणं सुरू होणार आहे. म्हणजे काय लाडक्या बहिणींनो, हे जे सरकार आहे इतकं बोगस आहे, इतकं नालायक आहे, इतकं ढोंगी आहे. कारण लाडक्या बहिणींनो, ही जी ई-केवायसी जी नवीन प्रक्रिया झालेली आहे, तर याला फक्त आणि फक्त कशाचा आहे? एडिटचा ऑप्शन आहे. फक्त एडिट. म्हणजे ज्या बहिणींची ई-केवायसी चुकली होती त्यांच्यासाठीच देत आहे. पण ज्या बहिणींनी ई-केवायसी केलीच नाही आहे, तर त्यांच्यासाठी का सरकार करत नाही? सगळं सांगणार आहे व्हिडिओच्या माध्यमातून. सरकार किती बोगस आहे, किती भयंकर आहे, हे तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून समजणार आहे. बघा लाडक्या बहिणींनो, सर्वात महत्त्वाची जी अपडेट आहे, की 30 एप्रिलपर्यंत 2026 पर्यंत आपल्याला काय मिळणार आहे? एडिट करायचं ऑप्शन मिळणार आहे. जे की चालू होतं 31 मार्च म्हणजे शेवटचा दिवस. आता आदितीताई तटकरेंना या ठिकाणी मला एकच प्रश्न विचारायचा आहे. हा प्रश्न तुमच्या मनामध्ये पडला का? नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. हे जे भेटलेलं आहे वाढून झालेलं आहे, की 30 एप्रिल पर्यंत मान्य आहे. याची खुश खबर आहे. मी पण आनंदी आहे, की ज्या बहिणींची ई-केवायसी राहिली असेल, रखडलेली असेल, त्यांना चान्स मिळेल. पण ज्या बहिणींनी ई-केवायसी केलीच नाहीये, बरोबर? किंवा ज्या नवीन बहिणी आलेल्या आहेत, म्हणजे ज्यांचं वय 21 वर्षाच्या वरती गेलेलं आहे, त्यांच्यासाठी सरकार का करत नाहीये? तुम्ही लक्षात घ्या लाडक्या बहिणींनो, लक्षात घ्या, की नवीन ई-केवायसी अशा तर लाखो बहिणी आहेत, की त्यांनी जर ई-केवायसी केली तर त्यांचा लाभ सुरळीत सुरू होईल. आणि अशा तर अनेक लाडक्या बहिणी आहे, की या 2026 या वर्षामध्ये ते 21 वर्ष पूर्ण केलं असेल. मग यांना सुद्धा लाभ भेटायला पाहिजे ना? यांच्यासाठी सुद्धा करायला पाहिजे ना? तर सरकार करत नाहीये. सरकार कोणासाठी करताय? ज्या बहिणींची ई-केवायसी रखडलेली आहे, चुकलेली आहे त्यांच्यासाठी. मग मला सांगा 31 डिसेंबर नंतर अल्मोस्ट 31 मार्च पण झाला म्हणजे 3 महिने झाले. तुम्हाला वाटत नाही का लाडक्या बहिणींनो, ज्या बहिणींची ई-केवायसी चुकली होती, त्या सर्वच बहिणींनी ई-केवायसी काय केली असेल? एडिट केली असेल. मला तर वाटतं, काही राहिल्या असतील, तर त्या होऊ शकतं स्वतःहून राहिलेल्या आहेत, की त्यांना माहिती आहे, की आपण ई-केवायसी केल्यानंतर आपला लाभ बंद होईल. पण ज्या बहिणी गोरगरिबीण बहिणी होत्या, त्या बहिणींना जर पुन्हा त्यांनी ई-केवायसी केली, तर त्यांचा लाभ सुरळीत सुरू होतो. पण सरकारने केलं नाहीये. मग ही केवायसी का वाढली माहिती आहे तुम्हाला? या खरात केसमध्ये या खरात ज्या ना ढोंगी बाबा, नालायक बाबा, त्या बाबापासून म्हणजे लक्ष विचलित करण्याकडनं ही करण्यात आलेलं आहे. बघा, सगळं सांगतोय. ज्या पात्र लाभार्थ्यांना ई-केवायसी करूनही योजनेचा लाभ मिळालेला नाहीये, त्यांना ई-केवायसी दुरुस्त करण्यासाठी पुन्हा संधी देण्यात येत आहे. म्हणजे तुमची जी तुम्ही बघा लाडक्या बहिणींनो इथे वाचा, ज्या पात्र लाभार्थ्यांना ई-केवायसी करूनही योजनेचा लाभ मिळालेला नाहीये. इथे चुकी कोणाची आहे? सरकारची. हे जे सरकार आहे ना, मी तर म्हणतो या जगातलं सर्वात बोगस सरकार आहे. कारण जर ज्या पात्र लाभार्थ्यांनी ई-केवायसी करूनही योजनेचा लाभ मिळालेला नाहीये, म्हणजे आम्ही तर केवायसी केली होती, तुम्हीच प्रश्न चुकीचे विचारले होते. तर विचार करा किती बोगस सरकार आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांना ई-केवायसी सुधारण्यासाठी 31 मार्च पर्यंत मुदत देण्यात आली होती. परंतु राज्यात उद्भवलेल्या अवकाळी पावसाचे व गारपिटीचे संकट राज्यातील लाडक्या बहिणींकडून मागणी हा मान्य आहे. 100% पाऊस आला. तुम्ही वाढून दिलं. यासाठी आम्ही कृतज्ञ आहे. आदित्यताई तटकरे मॅम, महाराष्ट्राचे जे देवा भाऊ आहे, लाडक्या बहिणीचे भाऊ म्हणून ओळखले जातात. एकनाथजी शिंदे साहेब आहे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा काकी आहे. आता सुनेत्रा काकी तर जस्ट आता आलेले आहेत. बरोबर? तुम्ही विचार करा, 30 एप्रिलपर्यंत मुदतवाढ दिली 100%. तर आदितीताई तटकरेंना माझा इथे एकच प्रश्न आहे, की ताई, तुम्ही महिलांच्या समस्या समजून घेतल्या, आता मान्य आहे. पण आम्ही जेव्हा एवढ्या दिवसांपासनं लाडक्या बहिणींच्या समस्या तुमच्या समोर मांडतो आहे, की ज्या बहिणींनी आतापर्यंत ई-केवायसी कंप्लीट केलेली नाहीये, त्यांच्यासाठी तुम्ही का नाही दिलं आणि आत्ताच का दिलं? हा प्रश्न मी नाही, महाराष्ट्रातल्या सगळ्यात ज्या गोरगरिबीण बहिणी आहे, त्या तुम्हाला विचारत आहे. त्यांच्याबद्दल तुम्हाला काहीही सहानुभूती नाही का? तुमच्या सरकारला काही सहानुभूती नाही का? बरोबर? लाडक्या बहिणींनो, तुम्हाला जर माझा प्रश्न योग्य वाटत असेल, सरकारला विचारतोय, तर महाराष्ट्रातील तमाम बहिणींपर्यंत या व्हिडिओला पोहोचवा. तुम्ही नक्की कमेंट करा. बघा लाडक्या बहिणींनो, आजची 2 तारीख आहे. बरोबर? 30 तारखेपर्यंत आपल्याला ई-केवायसीची काय मुदतवाढ आहे. म्हणजे ज्या बहिणींची ई-केवायसी चुकली होती, त्यांना एडिट करता येणार आहे. एडिट करता येणार आहे. तर तुम्ही लवकरात लवकर तुमची ई-केवायसी एडिट करा आणि ही शेवटची असेल. म्हणून मला सरकारला एवढंच म्हणायचं आहे, या ढोंगी बाबा, नालायक बाबाच्या इश्यूला बाजूला ठेवण्यासाठी तर लाडक्या बहिणीचं किंवा महाराष्ट्रातल्या लोकांचं लक्ष विचलित करण्यासाठी तर तुम्ही हे नाही केलं. असंच करायचं होतं तर तुम्ही ज्या बहिणींची केवायसी झाली नाहीये त्यांच्यासाठी सुद्धा ऑप्शन उपलब्ध करून द्यायला पाहिजे, एवढीच मागणी आहे. बरोबर? आम्ही दुसरी मागणीच करत नाहीये सरकारला, एवढीच मागणी करतोय. लाडकी बहीण योजना ई-केवायसी महत्वाची अपडेट. ई-केवायसी साठी पुन्हा मिळाली मुदतवाढ. आदिती तटकरेंच्या लाडक्या बहिणींना मोठे गिफ्ट. हे सगळं आदित्य तटकरेंनी त्यांच्या फेसबुक हँडलला, त्यांच्या एक्स हँडलला टाकलेलं आहे. यासाठी आदित्य तटकरे आम्ही कृतज्ञ असेल की तुम्ही वाढून दिलाय. ज्या बहिणींची ई-केवायसी रखडलेली होती त्यांना आता तो चान्स मिळेल. पण लाडक्या बहिणींनो, तुमच्या मनामध्ये प्रश्नही पडला का? की बाबा,
ज्या बहिणींची ई केवायसी झालीच नाहीये, ज्या गोरगरिबीण बहिणी आहे, गोरगरिबीण आणि त्यांनाच पैशाची नितांत गरज आहे, अशा लाखो बहिणी आहे, अशा लाखो बहिणी आहे. त्या बहिणींसाठी सरकार का बरं काही करत नाही? सरकार का बरं विचार करत नाहीये? बघा, ई केवायसी सरकारकडून शेवटची संधी लाडकी बहीण योजनेबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे. लाडकीच्या योजनेच्या लाभासाठी ई केवायसीची मुदतवाढ देण्यात आलेली आहे. योजनेच्या लाभासाठी ई केवायसीतील चुका सुधारण्यासाठी मुदतवाढ दिली आहे, परंतु सरकारने लाडकींना शेवटची संधी दिली होती 31 मार्च. आता ते पुन्हा 31 एप्रिलपर्यंत करण्यात आली आहे. बहिणींच्या मागणीचा निर्णय घेतल्याचे आदित्य तटकरे यांनी सांगितलेले आहे. पण आदिती तटकरे मॅम, बहिणीच तुम्हाला मागणी करत आहे हो, आजपासून नाही. जेव्हापासून ई केवायसी सुरू झाली होती, ज्या गोरगरीब बहिणी आहे, 31 डिसेंबर नंतर सुद्धा तुम्हाला मागणी करत आहे, की आम्हाला एक शेवटची संधी द्या, की आम्ही ई केवायसी केलेली नाही आहे. अशा खूप साऱ्या लाखो बहिणी आहे, तर आम्हाला संधी द्या. गोरगरिबीण बहिणी होत्या, लाईनमध्ये लागावं लागलं होतं. इथे तुम्ही पहिले ऑफलाईन चालू केली, नंतर आता मागणीनंतर ऑनलाईन चालू केली. बरोबर? तर तुम्ही का बरं आदित्य तटकरे मॅम, फक्त याच काही ज्या बहिणींची काय म्हणतो आपण चुकली होती, त्यांच्यासाठी हा निर्णय घेतला. लाडक्या बहिणींनो, तुम्ही नक्की कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया कळवा. मुदत 31 मार्च पर्यंत होती, तरी काही लाडक्या बहिणी ई केवायसी केली नाही म्हणते. आता हा निर्णय घेतलाय. हजारो लाडक्या बहिणी, हजारोच नंबर आहे ना, हजारो उरले असतील, कारण की 3 महिन्यामध्ये तर लाडक्या बहिणींनी केली असतील. ऑफलाईनमध्ये तर असंख्य लाडक्या बहिणींचं करून घेतलं. आता उरल्या हजारो बहिणी. हजारो बहिणींसाठी जर तुम्ही 1 महिन्याची मुदत वाढ देत आहे, तर ज्या गोरगरिबीण बहिणी आहेत, त्यांच्यासाठी तुम्ही का करत नाहीये? लाडक्या बहिणीनं, तुमच्या प्रतिक्रिया नक्की सांगा मला. मी तर तुमची वाट बघतोय. मंत्री आदित्य तटकरे यांनी Xवर पोस्ट करताना म्हटलंय, की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांना ई केवायसीसाठी 31 मार्चपर्यंत मुदत देण्यात आली होती. परंतु राज्यात उद्भवलेल्या अवकाळी पावसाचे आणि गारपिटीचे संकट, राज्यातील लाडक्या बहिणींकडून झालेली मागणी पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या सूचनेनुसार ई केवायसी दुरुस्तीची मुदत 30 एप्रिलपर्यंत वाढवण्यात आलेली आहे. मग असंच तुम्ही 31 डिसेंबर नंतर सुद्धा 1 महिना वाढून द्यायला पाहिजे होता, किंवा 31 मार्च पर्यंत सगळ्याच बहिणींना असं करण्यासाठी काय करायला पाहिजे होतं, तयार करायला पाहिजे होतं. आणि त्याच्या माध्यमातून ज्या गोरगरिबीण बहिणी आहे, ज्यांना खरंच पैशाची गरज आहे, खरंच त्यांना त्या आर्थिक स्थितीमध्ये खूप तळागाळामध्ये आहे, त्यांना अपलिफ्ट करायचं आहे, अशा बहिणींना द्यायला पाहिजे होती. लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी तर आहेच. ज्या बहिणींची ई-केवायसी राहिलेली होती, रेडी करायची, त्यांच्यासाठी तर आहेच. पण ज्या बहिणींना लाभ बंद झाला ई-केवायसी न केल्यामुळे, तर त्या बहिणींसाठी सरकार का बरं निर्णय घेत नाही आहेत? लाडक्या बहिणींनो, तुमच्या मनामध्ये प्रश्न पडला का? पडला असेल तर मला नक्की सांगा लाडक्या बहिणींनो. तुमच्या मनामध्ये जर प्रश्न पडला असेल, की सरकारनं फक्त एवढंच का केलेलं आहे, की आता एडिट ई-केवायसी म्हणजे ज्या बहिणींची चुकली होती त्यांच्यासाठी का? ज्या बहिणी नवीन आहेत, त्यांनी ई-केवायसी केली नाही आहेत आणि आता 21 वर्ष त्यांचे कंप्लीट झालंय, यांच्यासाठी कधी करणार आहे? हा माझा प्रश्न आहे. तर तुम्हाला पडला का? तर नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि ज्या बहिणींना वाटत आहे, की आपण ई-केवायसी केल्यानंतर आपल्याला पेंडिंग लाभ मिळणार आहे, तर पेंडिंग लाभ भेटणार नाही लाडक्या बहिणींनो. पेंडिंग लाभ भेटणार नाही. तुम्हाला फक्त तुमची ई-केवायसी कंप्लीट झाली, तर तुम्हाला त्याच महिन्याचा लाभ त्या ठिकाणी दिला जाणार आहे. बघा, केवायसी प्रक्रिया मी तुम्हाला आज सांगणार आहे, कशी करायची, काय करायची. आनंदाची बातमी तर होतीच. केवायसीला मुदतवाढ मिळालेली आहे. तुम्ही केवायसी दुरुस्त केली, तर तुमचा 1500चा लाभ सुरू होतील. पण नवीन लाडक्या बहिणींनो, जी नवीन ज्या बहिणींची झालीच नाही, ती प्रक्रिया अजूनही सुरू झाली नाही. ही चुकली त्यांच्यासाठी आहे. आता इथे थांबतो आणि भेटतो तुम्हाला नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, जय श्रीराम.